लाडकी बहीण योजनेमध्ये एप्रिलचा हप्ता कधी येणार यासाठी संपूर्ण महिला वाट बघत आहेत। तर यामध्ये फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा जो हप्ता होता 3000 रुपये थेट सर्व महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे। आणि आता तुमचा जो एप्रिल महिन्याचा हप्ता असणार आहे तर यामध्ये जे अधिवेशन झालेला आहे त्यामध्ये जे 2100 रुपये होणार होते यावरती निर्णय झालेला नाही आहे। तर लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुम्हाला 1500 रुपयेच मिळणार आहे, 2100 रुपये मिळणार नाही आहे। कारण यावरती सरकारने अजून कोणत्याही प्रकारचा GR काढलेला नाही आहे आणि या अधिवेशनामध्ये तर यावरती कोणताही निर्णय झालेला नाही आहे। परंतु येत्या काही काळामध्ये यावरती जे महिलांचे 1500 रुपयाचा जो हप्ता होता हा तुमचा 2100 रुपये करून देऊ शकतात। आणि यामध्ये एक अपडेट अशी आहे की ज्या महिला आता आधार कार्डनुसार 65 वर्ष कंप्लीट झालेले असेल त्या महिलांची लाडकी बहीण योजना ही ऑटोमॅटिक बंद पडणार आहे, म्हणजे बंद करण्यात येणार आहे। अशाबद्दलची अपडेट सरकारकडून देण्यात आलेली आहे। तर येत्या एप्रिल महिन्यापासून त्या महिला म्हणजे ज्यांचेही वय 65 वर्ष कंप्लीट झालेले असेल त्यांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही आहे। आणि तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुम्हाला एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत थेट तुमच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहे। परंतु यूट्यूबवरती भरपूर असे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल की एप्रिल महिन्याचा हप्ता हा तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात आलेला आहे, 15 जिल्ह्यांमध्ये पाठवण्यात आलेला आहे। परंतु अशाबद्दल कुठेही सरकारकडून अपडेट देण्यात आलेली नाही आहे। ज्या दिवशी हप्ता पाठवणार त्या अगोदर मंत्री अदितीताई तटकरे आपल्याला प्रेस कॉन्फरन्स घेऊन संपूर्ण महिलांना अपडेट देतात आणि त्यानंतरच संपूर्ण जो तुमचा हप्ता राहणार आहे तो तुमच्या बँकेमध्ये जमा करण्यात येणार आहे। तर संपूर्ण लाडक्या बहिणींनी वाट बघा, सरकारकडून अपडेट आल्यानंतर त्यानंतर खात्रीशीर अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।